चला तर स्टार्ट करूया. गणपती बाप्पा मोरया. सर्वप्रथम तर थँक यू सो मच की तुम्ही माझ्या या पहिल्या वर्कशॉपमध्ये एवढं इंटरेस्ट दाखवलं आणि मी अपेक्षा नव्हती केली, पण जेन्युइनली मनापासून धन्यवाद करते की तुम्ही माझ्याशी जोडलात. यातले काही आपले सबस्क्रायबर्स आहेत, काही एकदम अननोन लोक आहेत, फर्स्ट टाइमच बघते ग्रुपमध्ये नाव बघितलं. बट थँक यू सो मच आणि ट्रस्ट मी की तुम्हाला हे वर्कशॉप अटेंड केल्यानंतर तुमच्या डिसिजनवर रिग्रेट होणार नाही. ठीक आहे. तर आपला आजचा टॉपिक आहे ChatGPT प्लस कॅनव्हा डिझाइन वर्कशॉप. तर जसं नावामध्येच आहे की आपण एआयच्या द्वारे आपल्या कॅनव्हाच्या डिझाईन्सना कसं एन्हान्स करून आपल्या स्किल्सना कसं अपग्रेड करू शकतो, हे आपल्या या छोट्याशा वर्कशॉपमध्ये मी आज सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. म्हणजे जे काही मला थोडं नॉलेज आहे थोडंफार ते मी तुमच्याशी शेअर करणार आहे. तर यामध्ये बेसिकली आपण ChatGPTचा आणि कॅनव्हाचा या 2 टूल्सचा आपण वापर करायला शिकणार आहे. म्हणजे जे बिगिनर्स आहेत, ज्यांना माहिती आहे, त्यांच्यासाठी थोडं ईझी होणार आहे. पण ज्यांना अजिबातच कल्पना नाही आहे, त्यांच्यासाठी सुद्धा ईझी कसं होईल याचा मी विचार केलेला आहे. ठीक आहे. तर हे कोणाकोणासाठी आहे? स्टुडंट्स, हाउसवाईफ्स, छोटे-मोठे जे बिझनेस ओनर्स आहेत, फ्रीलान्सर्स आहेत, बिगिनर्स आहेत, ग्राफिक डिझायनर्स आहेत, सगळ्यांसाठीच हा वर्कशॉप हेल्पफुल होणार आहे. तर आजच्या या वर्कशॉपमध्ये व्हॉट यू विल लर्न टुडे. ठीक आहे. काय काय गोष्टी शिकणार आहोत, तर आपण याला 3 भागांमध्ये विभागलेलं आहे. पहिला आहे एआय प्लस डिझाइन मास्टर क्लास. तर मास्टर क्लास म्हटलंय तर पहिलं आपण घेणार आहोत की प्रॉम्प्ट रायटिंग कसं करायचं, म्हणजे त्याचा एक सिक्रेट फॉर्म्युला मी आज शेअर करणार. कॅनव्हा डिझाइन, मेकओव्हर विथ ChatGPT, त्यानंतर बॅकग्राऊंड रिमूव्ह करणं, अपस्केलिंग करणं, लेआउट इम्प्रूव्हमेंट्स करणं, फॉन्टचे आयडियाज घेणं, त्याच्यानंतर प्रोफेशनल फॉन्ट पेअरिंग्स कोणत्या आहेत आणि Pinterestपासनं प्रॉम्प्ट क्रिएट करून न्यू डिझाइन कशी बनवायची, हे आपण सगळे मास्टर क्लासमध्ये बघणार आहे. त्यानंतर क्रिएटिव्ह डिझाइन हॅक्स, ज्यामध्ये आपण एआय पोस्टर क्रिएशन, वेगवेगळ्या प्रकारचे थंबनेल बनवणे, मल्टिपल इमेजेस यूज करून, त्यानंतर मराठीच्या वेगवेगळ्या क्रिएटिव्ह फॉन्ट स्टाईल्स आपण ChatGPTकडनं घेऊ शकतो. ते कसं घेऊ शकतो ते बघूया. त्यानंतर एकाच पोस्टरला मल्टिपल लँग्वेजेसमध्ये तुम्ही ट्रान्सफर करू शकता. आणि तिसरं म्हणजे डिझाइन प्रोजेक्ट्स, ज्यामध्ये आपण वेडिंग कार्ड डिझाईन्स, कराउजल पोस्ट कसे बनवायचे, क्रिएटिव्ह सोशल मीडियाचे पोस्ट कोणते आहेत आजकालचे, तर ते बघूया. आणि तुम्हाला बोनस देखील मिळणार आहे. ते म्हणजे रेडी टू यूज प्रॉम्प्ट आयडियाज तुम्हाला मिळणार आहेत, जे मी तुम्हाला ग्रुपमध्ये शेअर करणार. म्हणजे जे जे काही आपण प्रॉम्प्ट्स आज घेऊ किंवा वेळेअभावी जर नाही घेऊ शकलो ना, तर ते मी तुम्हाला पर्सनली ग्रुपमध्ये शेअर करणार आहे. तर आपली ही जर्नी असणार आहे. स्टेप बाय स्टेप आपण बघणार आहोत. तर काही स्टेप्स असणार आहेत. 8 ते 9 स्टेप्समध्ये याला डिव्हाईड केलेलं आहे. पहिला स्टेप म्हणजे प्रॉम्प्ट फॉर्म्युला, दुसरं कॅनव्हा डिझाइन मेकओव्हर, तिसरं म्हणजे Pinterestची डिझाइन, चौथं एआय पोस्टर क्रिएशन. म्हणजे या 3 जे खंड केले होते आपण, त्यालाच आपण आता स्टेप्समध्ये डिव्हाईड केलेलं आहे. म्हणजे ते तुम्हाला सोपं पडेल. एआय पोस्टर क्रिएशन, वेगवेगळे पोस्ट्स जे असतात, वेगवेगळे डिझाईन्स आले त्यामध्ये. त्यानंतर थंबनेल डिझाईन्स, ज्यामध्ये तुम्ही तुमचा फोटो देखील ॲड करून बनवू शकता. ठीक आहे. आणि तिसरा पार्ट होता आपला डिझाइन प्रोजेक्टचा. तर हे 4 स्टेप्स झाले आपले. 5 स्टेप्स झाले आणि प्रत्येक स्टेप हा प्रॅक्टिकल असणार आहे, ईझी आणि पॉवरफुल असणार आहे. यामध्ये कसलंही म्हणजे असं काही कठीण वाटणार नाहीये तुम्हाला. 6व्या स्टेप्समध्ये आपण जसं बघितलं की मराठीच्या फॉन्ट स्टाईल्स आपण क्रिएट करून घेणार आहोत त्याच्याकडनं. म्हणजे आपल्याला जे कॅनव्हामध्ये काही फॉन्ट स्टाईल अवेलेबल नाही आहेत, ते देखील आपण ChatGPTकडनं घेऊ शकतो. म्हणजे ईझी वेमध्ये. एक शॉर्टकट आहे. म्हणजे तुम्ही जस्ट प्रॉम्प्ट द्यायची आणि आपल्याला कॅलिग्राफी वगैरे बाहेरनं काही घ्यायची गरज नाही. कराउजल, सोशल मीडिया पोस्ट हे सगळं आपण बघणार आहोत. आणि बाय द एंड ऑफ धिस वर्कशॉप तुम्ही काय शिकणार आहात, तर तुम्ही हे नक्की करू शकता की तुम्ही ChatGPTला ॲज अ डिझाइन असिस्टंट म्हणून तुम्हाला वापरता येईल. म्हणजे नुसतं बोलायलाच असिस्टंट नाही, तर लिटरली आपण बरेचसे 90% कामं आपण त्याच्याकडनं करून घेऊ. आणि यामुळे काय होणार, तर कॅनव्हामधील आपल्या कामाचा वेग वाढेल, आपली स्पीड वाढणार आहे, जी की खूप महत्त्वाची आहे. पोस्टर, थंबनेल आणि कुठल्याही प्रकारचे डिझाईन्स आपल्याला आता आणखीन प्रोफेशनल पद्धतीने बनवता येणार आहेत. तर मग चला सुरुवात करूया आजच्या या वर्कशॉपला. तर सुरुवात करण्याआधी जसं की मी स्टार्टिंगला सांगितलं, मी माझ्याबद्दल थोडक्यात कल्पना देते तुम्हाला. ज्यांनी माझं YouTube चॅनल बघितलंय त्यांना माझं नाव तर माहिती आहे.
आता नावाव्यतिरिक्त मी थोडक्यात माझी माहिती देते. तर माझं नाव आहे नीलम आडे आणि मी 2 ते 2.5 वर्षापासून या ग्राफिक डिझायनिंगच्या क्षेत्रात आली. मला वर्क फ्रॉम होम करायचं होतं कारण की माझी मुलगी आम्ही तिघंच असतो घरी आणि तिला सांभाळण्यासाठी त्यामुळे मला वर्क फ्रॉम होमचा ऑप्शन घ्यायचा होता. त्याआधी 5 वर्ष मी टीचिंग बॅकग्राऊंडमध्ये होते, ज्यामध्ये मी वेगवेगळ्या जागेमध्ये सी-बी-एस-ई स्कूल्समध्ये, इंग्लिश मीडियम स्कूल्समध्ये ॲज अ प्रायमरी टीचर म्हणून काम केलेलं आहे. आणि त्यानंतर मी स्किल्स शिकून घेतल्या. 1 ते 1.5 वर्ष प्रॅक्टिस केली आणि 2-2.5 वर्षापासून माझं काम सुरू आहे. तर मी सोशल मीडियावर माझे पोस्टर्स, वेगवेगळे डिझाईन्स माझं काम टाकायला सुरुवात केली आणि त्या दरम्यानच मला असे वेगवेगळ्या प्रकारचे कामं यायला लागले. मुंबई, पुणे, नाशिक, जिथे माझं नेटिव्ह प्लेस आहे नाशिक. तर इथून आणि मुंबई, पुणे, अमरावती, अकोला, नागपूर अशा विविध जागेवरनं मला क्लायंट्स ऑनलाईन मिळायला लागले आणि मी माझं जे काही मी स्किल शिकले होते, त्याचं मी काम टाकायला सुरुवात केली. माझे रिअल प्रोजेक्ट्स मग सोशल मीडियावरती टाकायला सुरुवात केली. त्याआधी मी प्रॅक्टिस करायचे. तर हे जे बनवलेले आहेत, हे माझे रिअल प्रोजेक्ट्स आहेत. तर जितकं तुम्ही तुमचं सोशल मीडियावरती प्रेझेन्स वाढवाल ना, तितकेच तुम्हाला क्लायंट्स येण्याचे चान्सेस देखील वाढतात. ठीक आहे? तर अशा प्रकारे आताही माझी प्रॅक्टिस किंवा म्हणा आताही मी माझं क्लायंट सर्चिंगचं काम सुरूच असतं माझं. म्हणजे रिअल प्रोजेक्ट जरी मिळत असले, तरी मी जास्तीत जास्त क्लायंट्स कसे मिळवता येतील ना, याचा मी रोजच प्रयत्न करते. तर यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची कामं आतापर्यंत केलेली आहेत. म्हणजे सगळ्याच कॅटेगरीची कामं मी थोडेफार केलेले आहेत. तर इथे तुमच्यासमोर माझे हे सगळे कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत. कधी वाटलं तर तुम्ही मला कुठे काही अडथळा आला तर कॉन्टॅक्ट करू शकता. आणि तसं माझं YouTube चॅनल आहेच. तुम्हाला ग्राफिक डिझाइनचे काही बेसिक्स शिकायचे असतील तर आपले भरपूर विषयावरचे ट्युटोरियल्स ऑलरेडी चॅनलवर टाकलेले आहेत. ठीक आहे. तर आता वळूया आपल्या वर्कशॉपकडे आणि आपला पहिला आपण टॉपिक घेणार आहोत तर तो आहे फॉर्म्युला फॉर जनरेटिंग एनी इमेज. आता हे तुम्हाला एवढं डिटेल कोणी सांगणार नाही. परंतु तुम्हाला एक सिक्रेट सांगते फ्रेंड्स, आपल्याला नुसतं प्रॉम्प्ट लिहायचं मध्ये म्हणजे सरळ असं नाही म्हणायचं की मला ही इमेज बनवून द्या, मला ती इमेज बनवून द्या. एक लिहिण्याची पद्धत असते, एक प्रोफेशनल स्टाईल असते. तर हा जो फॉर्म्युला आहे याला आपण बोलतो ROCS. म्हणजे याला आता आर म्हणजे काय? तर आर म्हणजे रोल, म्हणजे ॲक्ट ॲज. आता याला आपण मराठीत सुद्धा बोलू शकतो की रोल सांगायचा एक्झॅक्टली ChatGPTला की तुला काय बनवून ही डिझाइन बनवायची आहे. म्हणजे समजा जर आपल्याला थंबनेल बनवायचं असेल तर पहिलं येणार ॲक्ट ॲज अ प्रोफेशनल थंबनेल डिझायनर. म्हणजे त्याला आपण रोल दिला की बाबा तू थंबनेल डिझायनिंगमध्ये प्रोफेशनल आहेस, असा ॲक्ट कर. ठीक आहे. म्हणजे त्या पद्धतीने तू मला डिझाइन बनवून दे, त्या प्रोफेशनॅलिझमनी. त्याच्यानंतर ऑब्जेक्टिव्ह, ओ म्हणजे काय? ऑब्जेक्टिव्ह. ऑब्जेक्टिव्ह म्हणजे उद्देश. आता तू जेव्हा थंबनेल एक्सपर्ट आहेस तर तुझा उद्देश काय आहे की युअर रोल इज टू क्रिएट अ अट्रॅक्टिव्ह थंबनेल. क्रिएट अॅन अट्रॅक्टिव्ह थंबनेल. म्हणजे तुला आता त्या पद्धतीने मला एक सुंदरसं थंबनेल बनवून द्यायचं आहे. त्यानंतर कंटेंट किंवा कॉन्टेक्स्ट म्हणजे त्याची डिटेल द्यायची. आता त्या थंबनेलमध्ये काय-काय गोष्टी असणं म्हणजे आपलं आवश्यक आहे आपल्याला ते सांगायचं, की मला ही पिक्चर हवी आहे, मला हे हवंय, मला ते हवंय, हे इथे डिटेल सांगायचं. त्यानंतर आहे स्टाईल, एस फॉर स्टाईल. म्हणजे आता स्टाईलमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या स्टाईल्स असतात. जसं टेक्निकल आहे, ॲनिमेशन आहे, सिनेमॅटिक हवंय की कॉमिक हवंय, व्हायब्रंट हवंय. तर या सगळ्या गोष्टी आपल्याला त्याला आधीच क्लिअर करणं आवश्यक आहे. तेव्हाच तो आपल्याला तेवढ्याच बेटर पद्धतीने डिझाइन काढून देणार. म्हणजे त्याला सारखं-सारखं प्रॉम्प्ट द्यायची गरज पडणार नाही. एकाच वेळेला सगळं डिटेलमध्ये त्याला 4 ओळींमध्ये लिहून द्यायचं. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे कॅनव्हा डिझाइन मेकओव्हर विथ ChatGPT. आता यामध्ये तुम्ही बघू शकता की ही जी इमेज आहे, ठीक आहे ना? तर ही इमेज बघा किती साधी बनवलेली आहे. ही मी कॅनव्हामध्येच बनवलेली आहे, पण यात काही मजा नाही येत. म्हणजे फक्त नाव लिहिलेलं आहे. आता आपण ChatGPTला जायचं आणि इथे हीच इमेज ना त्याला देऊया आपण आणि त्याला आपल्याला आता त्याचं मेकओव्हर करायचं आहे त्या डिझाईन्सचं. तर ही मी प्लस आयकॉनला ॲड केलं. प्लस आयकॉनला प्रेस केलं आणि ही डिझाइन इथे ॲड केली आणि काय लिहिलं आता आपल्या फॉर्म्युलानुसार बघा. पहिलं आहे आर म्हणजे रोल दिला त्याला की ॲक्ट ॲज ॲन एक्सपर्ट ग्राफिक डिझायनर. मराठीत लिहू शकतो की तुला एक्सपर्ट ग्राफिक डिझायनर सारखं ॲक्ट करायचं आहे. आणि काय करायचं आहे आता आर फॉर रोल तर दिला. दुसरं काय द्यायचं त्याला? दुसरं आपल्याला त्याला ऑब्जेक्टिव्ह द्यायचं आहे की त्याला करायचं आहे ॲनलाइज धिस इमेज
अँड मेक इट अट्रॅक्टिव्ह. अॅनलाइज धिस इमेज अँड मेक इट अट्रॅक्टिव्ह म्हणजे या इमेजला तू चेक कर, अॅनलाइज कर आणि याला अट्रॅक्टिव्ह बनव. म्हणजे जी इमेज आहे ती एकदम सिंपल आहे. तर मराठीत पण मी लिहून देते त्याला की या पोस्टरला आय कॅची बनवा. म्हणजे थोडंसं असं दिसायला सुंदर दिसेल असं आय कॅची बनवा. आणि आता आता हा माझ्याकडे जो इन्स्टंट हा दिसतंय ना, याचं रिझन की हा ChatGPTचा प्लस व्हर्जन आहे, प्रो व्हर्जन आहे. जो आता फ्री ऑफर सुरू होती ना, ते मी घेतलेला आहे. त्यामुळे यामध्ये इमेजेस थोड्या फास्ट बनतात. ठीक आहे. आणि एका दिवसात तुम्ही 10 ते 12 इमेजेस काढू शकता. तर मी प्रॉम्प्ट सेंड केली आणि इमेज जनरेशनचं काम त्यांनी स्टार्ट केलंय. तर थोड्याच सेकंडमध्ये आपल्याला एक छान मेकओव्हर बनवून आलेला आपला पोस्टरचा डिझाईन भेटणार आहे. तर तुमची कुठलीही डिझाईन तुम्ही बनवून घेतली, पण तुम्हाला ती आवडली नाही, तर तुम्ही सरळ ChatGPTवर यायचं आणि त्याला सांगायचं की तू अॅनलाइज कर, बघ, चेक कर की यामध्ये काय करायचंय. बघा आता तुमच्या समोर किती सुंदर एक पोस्टर बनवून रेडी झालेला आहे. बिलीव्ह नाही होत आहे ना, की आपल्या एका साध्या पोस्टरला त्यांनी बघा किती सुंदर बनवून दिलेलं आहे. कोणालाही 2 ते 3 तास आरामात लागले असते कॅनवामध्ये हे बनवायला. चला आता या पोस्टरचं थोडं डिटेल्स बघूया आपण. इथून आपण याला डाउनलोड करून घ्यायचं. त्या ॲरोवर क्लिक केलं, डाउनलोड केलं आणि आता आपण कॅनवामध्ये आलो, अपलोडला गेलो आणि अपलोडवरून आपण आपल्या अपलोड फाईल्समधनं जी आत्ता डाउनलोड करून घेतलेली आहे, तीच पोस्टर आपण इथे घेऊन आलेलो आहोत. आता दोन्ही इमेजचा आपण कंपॅरिझन करूया. बघा, फरक तुमच्या डोळ्यासमोर दिसतोय. त्यांनी सगळ्याच बाबतीत मेकओव्हर केलेला आहे. म्हणजे कोणकोणत्या गोष्टी चेक करायच्या आपल्याला, तर बघा बाजूला मी लिहिलेलं आहे की या गोष्टी त्यांनी मेकओव्हर केलेल्या आहेत. जसं फॉन्ट आयडियाज दिलेल्या आहेत. फॉन्ट स्टाईल बघा किती सुंदर दिलेली आहे. आपले फॉन्ट्स बघा आणि त्यांनी दिलेले फॉन्ट्स बघा. एका फूड पोस्टरला जसे साजेसे असतात ना, त्याला जसे पाहिजे असतात एकदम एक्झॅक्टली परफेक्टली फिट होणारे फूड पोस्टरचे फॉन्ट त्यांनी आपल्याला आणून दिले. त्यानंतर हे जे छोटे छोटे एलिमेंट्स ऍड केलेले आहेत, ज्यांनी पोस्टर एकदम अट्रॅक्टिव्ह बनतंय. आणि ब्रँडला जसे छोटे छोटे हे एलिमेंट्स पाहिजे असतात ना, आणि हे लाईन्स पाहिजे असतात, अशा कॅची लाईन्स, तर ह्या त्यांनी ऍड करून दिलेल्या आहेत. त्याला बघा मागे किती छान ग्लो ऍड केलेला आहे. फॉन्टची पेअरिंग बघा, म्हणजे जो मेन फॉन्ट आहे आणि त्यानंतर जे हेडिंग आणि सब हेडिंग आहे, त्या दोघांचं त्यांनी खूप सुंदर पेअरिंग केलेलं आहे. म्हणजे ज्याला उठून दिसायचं आहे, ज्याला अट्रॅक्टिव्ह करायचं असं बर्गर नावाला बघा त्यांनी किती छान त्याचा फॉन्ट मोठा ठेवलाय, त्याचा कलर वेगळा ठेवला आहे. लेआउट्स बघा किती छान आहे. म्हणजे मध्ये त्यांनी बर्गर ठेवलेला आहे आणि नावाला वरती 50% ऑफला कॉर्नरमध्ये. म्हणजे हे सगळं जे प्लेसिंग आहे किती सुंदर केलेली आहे. कलर कॉम्बिनेशन बघा, एकदम उठावदार दिसते ते पोस्टर. म्हणजे बघता क्षणीच तोंडाला पाणी येईल असं ते फूड पोस्टर आहे. म्हणजे का नाही क्लायंट अट्रॅक्ट होणार मग. CTA बघा किती छान इम्प्रूव्ह केलेला आहे. म्हणजे 50% ऑफला त्यांनी छान असं साईज व्यवस्थित केलेला आहे. चला नेक्स्ट स्लाइडला येऊया. अपस्केलिंग रिमूव्हिंग बॅकग्राऊंड ऑफ एनी इमेज. तर आता ही इमेज बघा तुमच्या डोळ्यासमोर. ही इमेज जी आहे एवढी क्लिअर नाहीये. तुम्हाला दाखवते बघा, थोडीशी ब्लर झालेली आहे ना. चेहरा एकदम व्यवस्थित क्लिअर नाहीये. तर याला आपण एक तर कॅनवामध्ये अपस्केल करू शकतो, किंवा जर तुम्हाला ChatGPTची हेल्प घ्यायची असेल तर काय करायचं. आता मी न्यू चॅट घेते आणि इथे आलो आपण. ऍड करायची ती फोटो इथे जी आपल्याला अपस्केल करायची आहे. म्हणजे त्या इमेजला काय करायचं, क्लिअर करून घ्यायचं आपल्याला ChatGPT कडून. आपण ChatGPTचे वेगवेगळे फंक्शन्स बघतोय की त्याची काय ताकद आहे, तो काय काय करू शकतो बघा. ऍक्ट ॲज अॅन एक्सपर्ट फोटो एडिटर. आता आपण त्याचा रोल काय दिलाय त्याला, फोटो एडिट करायचे बाबा तुला, म्हणजे क्लिअर करायचे. आता क्लिअर करणं किंवा बॅकग्राऊंड रिमूव्ह करणं, ह्या सगळ्या गोष्टी काय येतात, फोटो एडिटिंग मध्ये येतात. म्हणून त्याला आपण आता फोटो एडिटरचा एक्सपर्ट बनवलाय. आणि अपस्केल धिस इमेज, बस एवढं काम आपल्याला त्याला द्यायचंय. त्यानंतर मराठीत लिहू शकतो आपण की या इमेजला क्लिअर करा. पुढे आपण ऍड करू शकतो की क्लिअरली विजिबल असायला हवी. ठीक आहे. एवढं आपण शॉर्टकट त्याला प्रॉम्प्ट दिलं आणि सेंड करूया प्रॉम्प्ट. आता आपल्या इमेजला
त्याला थोडं अपस्केल करायचं आहे. हा फंक्शन आपल्या कॅनव्हा प्रोमध्ये आहे. ठीक आहे. जर फ्रीमध्ये नसेल ना तर तुम्ही ChatGPTची हेल्प घेऊ शकता. तर इथे बघूया तो कसा देतो इमेज. तर बघू शकता, हे बघा आपला इमेजला आधी चेहरा व्यवस्थित विजिबल नव्हता, परंतु आता त्यांनी चेहऱ्याला एकदम क्लिअर करून दिलेला आहे. जर तुम्हाला एखादी फोटो क्लायंटला छान पोस्टर बनवताय तुम्ही आणि त्यामध्ये तुम्ही Googleवरनं वगैरे फोटो घेतली आणि ती क्लिअर नसेल, तर तुम्ही आधी ती फोटो ChatGPTकडनं क्लिअर करून घ्यायची. आता याच फोटोचं बघा, आपण आता दुसरा प्रॉम्प्ट लिहितोय की या इमेजचा बॅकग्राऊंड रिमूव्ह करा. आता मागचा बॅकग्राऊंड मला रिमूव्ह करायचा आहे. ट्रान्सपरंट बॅकग्राऊंड पाहिजे. तर ते देखील आपण इथे प्रॉम्प्ट लिहायचं आणि प्रॉम्प्टला सेंड केलं. तर ही इझी ट्रिक आहे, इझी मेथड आहे. ज्यांच्याकडे कॅनव्हा प्रो नाही आहे ना, ChatGPTवर यायचं आणि असा बॅकग्राऊंड रिमूव्ह करून मागायचा. तर तुम्ही बघू शकता त्याने आपल्याला ट्रान्सपरंट बॅकग्राऊंडमध्ये आपल्या फोटोचा बॅकग्राऊंड रिमूव्ह करून दिलेला आहे आणि हे मग डाउनलोड करून आपण आपल्या कुठल्याही डिझाईनमध्ये वापरू शकतो. ठीक आहे. तर ही होती इझी ट्रिक ज्यांच्याकडे कॅनव्हा प्रो नाहीये त्यांच्यासाठी. चला, तर आपण बघितलं अपस्केलिंग, बॅकग्राऊंड रिमूव्ह करून बघितला. या फोटोला आपण आता आपल्या डिझाईनमध्ये म्हणजे कॅनव्हामध्ये ऍड करून घेऊ. अपलोड केलं आणि जी क्लीन फोटो होती ना ती घ्यायची आपल्याला, म्हणजे ही फोटो होती आपली जी बघा ट्रान्सपरंट बॅकग्राऊंड मध्ये आहे. तर अशा प्रकारे कोणत्याही पोस्टरला आता ही फोटो यूज करायला रेडी झालेली आहे. तर वळूयात आपण आता आपल्या नेक्स्ट टॉपिककडे. तर ते आहे Pinterest प्रॉम्प्ट डिझाईन. तर यावरची रील मी टाकली होती आणि त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळालेला आहे, कारण की एकदम इन्स्टंट हॅक आहे हा. तर आपल्या Pinterestवर आपण जायचं आहे. तर आपण बॅक आलेलो आहे. इथे बघा Googleमध्ये Pinterest किंवा Google कुठूनही तुम्ही डिझाईन रेफरन्ससाठी घेऊ शकता. तर मी आली आहे आता Pinterestवर. Pinterest ओपन केला आपण आणि इथे सर्च बारमध्ये लिहायचं तुम्हाला कशा प्रकारच्या पोस्टरची डिझाईन पाहिजे. तर मी इथे ब्युटी सलॉन पोस्टर म्हणून ऑलरेडी इथे सर्च केलं होतं ना, ते नाव इथे आलं. तर बघा वेगवेगळ्या प्रकारचे सलॉनचे छान छान पोस्टर्स इथे बनवलेले आहेत. आपल्याला ज्या प्रकारचं आपल्याला पाहिजे आहे, जी आपल्याला आवडली ना ती सेव्ह करून घ्यायची. मोबाईलमध्ये ऑप्शन येतं डाउनलोड करायचं, तर त्यामध्ये डाउनलोड करून घ्यायचं मोबाईलमध्ये. याला नाव द्यायचं ब्युटी सलॉन पोस्टर अशा नावाने मी इथे सेव्ह करून घेते. ठीक आहे. आणि आधीच्याच प्रोसिजर प्रमाणे आता काय करायचं, ChatGPTच्या इथे प्लस आयकॉनवर प्रेस केलं, ऍड करायची आपल्याला फोटो. तर आपण आपली जी आता सेव्ह केलेली होती फोटो ती शोधायची आणि त्याला रेफरन्स म्हणून द्यायची आहे. आणि तिथे काय लिहायचं, आता मी शॉर्टकट प्रॉम्प्ट लिहिणार आहे. वेळ कमी आहे आपल्याकडे, तर फक्त त्याला क्लिअरली सांगायचं. शॉर्ट लिहिलं तरी क्लिअरली सांगायचं काय पाहिजे, की मला या पोस्टरसाठी डिटेल्ड प्रॉम्प्ट क्रिएट करून द्या. ठीक आहे. की मला या पोस्टरसाठी मला हुबेहूब असाच पोस्टर पाहिजे, तर मला याची प्रॉम्प्ट द्या डिटेलमध्ये. आणि कारण की मला काय करायचं, रिक्रिएट धिस पोस्टर, म्हणजे मला या पोस्टरला तसंच्या तसं परत बनवायचं आहे. पण डिटेल्स आपल्या घेणार आहोत आपण नंतर. तर बघा त्यांनी छान प्रॉम्प्ट तर दिली आहे आपल्याला छान. आता यामध्ये सलॉनचं नाव वगैरे आपण त्याला आधी काहीच दिलेलं नव्हतं. जे त्यांनी त्या पोस्टरमध्ये बघितलं तसंच त्यांनी कॉपी केलेलं आहे. पण त्याचे कलर कॉम्बिनेशन, फॉन्ट्स, त्याचे पिक्चर्स त्या प्रॉम्प्टमध्ये त्या पोस्टरमध्ये कोणकोणत्या सर्व्हिसेस दिलेल्या आहेत त्या सलॉनमध्ये, ते सगळं त्याने जसेच्या तसं कॉपी केलेलं आहे. तर वेगवेगळ्या प्रकारचं बॅकग्राऊंड, त्याच्यात कोणकोणते इलेमेंट्स ऍड केलेले आहेत, हे सगळं त्यांनी आपल्याला डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. त्याला मी कॉपी करून घेतलं आणि त्यांनी मिडजर्नी, लिओनार्डो AI या वेगवेगळ्या टूलसाठी सुद्धा प्रॉम्प्ट दिलेलं होतं, पण आपल्याला त्याची गरज नाही. आपण आपलं वरचं प्रॉम्प्ट कॉपी केलं, न्यू चॅट घेतलं मी आणि तिथे आपली प्रॉम्प्ट पेस्ट केली. परंतु प्रॉम्प्ट एकदा सेंड करायच्या अगोदर ना चेक करून घ्यायचं की यामध्ये आपल्याला काही चेंजेस तर करायचे नाहीये. जसं बघा हे वरचं टायटल मला नको होतं,
एकदा चेक करून घ्यायचं आणि सलॉनचं नाव काय दिलेलं आहे हे मी चेक करून घेते. कारण मला ते सेम टू सेम त्याच पार्लरचं नाव नव्हतं पाहिजे. मला माझं पार्लरचं नाव त्याच्यात टाकायचं. तर तुम्ही पण तुमच्या डिटेल्स आधीच प्रॉम्प्टमध्ये ॲड करून घ्यायच्या. आता सेंड करून देऊ. माझा आवाज येतो सर्वांना? एकदा रिॲक्शन द्या मला. क्लिअर आहे ना? दिसतंय ना व्यवस्थित? हां. तर बघा त्याने किती सुंदर पोस्टर आपल्याला रिक्रिएट करून दिलेलं आहे. एक एलिमेंट किती सुंदर आहे बघा. याला आपण छान डिटेलमध्ये बघूया आता. तर यामध्ये जर काही तुम्हाला एडिट्स पाहिजे असतील तर परत डिस्क्राईब करायचे तिथे एडिट्स. लिहायचं तिथे खाली की मला हे नको आहे. माझ्या पार्लरचं हे नाव टाक. इथेच याला डाउनलोड करायच्या आधी सांगून द्यायचंय. तर मला सगळं ओके वाटतंय. मी डाउनलोड करून घेतलं. चला कॅनवावर येऊया आणि इथे आपल्या या पेजवरती आता मी ती अपलोड करून घेणार आहे. तर कॅनवामध्ये त्याला अपलोड करून घ्यायचंय. ओपन केलं. डाउनलोड केलेली इमेज कॅनवामध्ये अपलोड झालेली आहे. तर आधीची इमेज आणि या इमेजचा फरक आपल्याला बघायचा आहे बघा. म्हणजे फरक म्हणजे कोणत्या इमेजला आपण रेफरन्स म्हणून घेतलेलं होतं ती इमेज आपण इथे घेणार आहोत बघा. ही इमेज होती Pinterestवरची आणि आपल्याला अशाच प्रकारची आपल्यासाठी पोस्टर पाहिजे होतं. तर त्या दोघांमधलं डिफरन्स बघा तुम्ही. म्हणजे स्टाईल सेम आहे. बॅकग्राऊंड पण ऑलमोस्ट सेम आहे, पण त्याला थोड्या वेगळ्या पद्धतीने त्याची लेआउट बघा त्यांनी वेगळ्या पद्धतीने दिलेला आहे. त्याची मांडणी वेगळ्या पद्धतीने केलेली आहे. फॉन्ट ऑलमोस्ट सेम ठेवलेला आहे त्यांनी. म्हणजे तुम्हाला जे पाहिजे ना ती डिझाईन तो आपल्यासमोर रेडी करून देणार आहे. वेळ कमी असेल तर अशा पद्धतीने आपण एखाद्या रेफरन्स इमेजपासून आपल्याला पाहिजे तशी इमेज आपण क्रिएट करून घेऊ शकतो. तर इमेज आपण कुठूनही घेऊ शकतो. Googleवरनं देखील तुम्ही ट्राय करू शकता. ती इमेज धूसर असली तरी चालेल. त्याला ChatGPT क्लिअर करून देईल. हे आपण आधीच बघितलेलं आहे बघा. याने किती छान-छान एलिमेंट्स ॲड केलेले आहेत पार्लरमध्ये जे असतात ना. म्हणजे एक परफेक्ट ब्युटी पोस्टर त्यांनी काही सेकंदामध्येच रेडी केलेला आहे. जर हे आपण बनवायला गेलो तर आपल्याला किती वेळ लागतो तुम्हालाही माहिती आहे ना. आपल्याला 2 ते 3 तास किंवा 1 ते 2 दिवस पण लागू शकतात. आता यामध्ये काही चेंजेस पाहिजे आहेत तर ते आपण कॅनवामध्ये इझिली करू शकतो. जर तुम्हाला काही इथे आवडलं नाही तर आपण यामध्ये एलिमेंट सेक्शनमधनं स्क्वेअर वगैरे ॲड करून घेऊ शकतो किंवा इरेजर आहे बघा वरती. आपल्या मोबाईलच्या ॲपमध्ये सुद्धा आहे. मॅजिक इरेजरनी आपल्याला एखादी गोष्ट नसेल आवडली तर ती आपण इरेज करून घेऊ शकतो. त्यानंतर काही टेक्स्ट ॲड करू शकतो. काही टेक्स्ट आपल्याला नको असतील तर इरेज करून घ्यायचं आणि तिथे आपल्या पद्धतीने आपण टेक्स्ट ॲड करू शकतो. आता नेक्स्ट आपला पॉइंट आहे तो आहे AI पोस्टर जनरेशनचा. तर बघा ही वेगवेगळ्या प्रकारचे पोस्टर्स यामध्ये येतात. वेगवेगळ्या साइजेस अवेलेबल आहेत. Instagram पोस्ट आहे, स्टोरी साइज आहे. तर वेगवेगळ्या टॉपिक्सवरचे पोस्टर्स आपण बनवणार आहोत. परत मी ChatGPTमध्ये आलेली आहे. आता मी तुम्हाला वेळेची कमतरता आहे त्यामुळे मी तयार केलेल्या आधीच्या डिझाईनचे प्रॉम्प्ट्स दाखवते. म्हणजे तिथूनच आपल्याला शॉर्टकट पद्धतीने ते डिझाईन कसे रेडी केले, मी काय प्रॉम्प्ट दिली होती, माझा फोटो त्यामध्ये ॲड कसा केला ते तुम्हाला दाखवणार आहे बघा. आता वर्कशॉपसाठी मी ChatGPTकडनं पोस्टर मला रेडी करून घ्यायचं होतं प्रमोशनसाठी. त्यासाठी मी काय केलं सर्वात पहिले त्याला मी माझी फोटो दिली आणि त्याच्याकडनं मग मी माझे प्रोफेशनल फोटो असे रेडी करून घेतले. ते कसे केले बघा. हे 2 फोटो जे माझे सिंपल फोटो होते त्याला मी दिले आणि म्हटलं की टर्न दिस फोटो ऑफ मी इंटू अ प्रोफेशनल फोटो. माझ्या फोटोला प्रोफेशनल लुक दे वर्कशॉप पोस्टरसाठी. पण डिफरंट आउटफिटमध्ये दे. म्हणजे व्हाईट शर्ट दे किंवा टॉप दे आणि त्याच्यावर डार्क कलरचा ब्लेझर दे. असं मी स्पेसिफिकली त्याला सांगितलं. क्लिअर कट सांगितलं की मला या कलरमध्ये असं मला ड्रेस पाहिजे. पण माझाच फोटो असला पाहिजे. ठीक आहे. मग त्याने बघा छान 2 फोटो रेडी करून दिले. वन मोर ट्राय करायला सांगितली मी त्याला. मला हा बॅकग्राऊंड नको होता. तर त्याने बघा किती सुंदर बॅकग्राऊंड दिलेला आहे. त्यानंतर त्यांनी हा एक पोस्टर रेडी करून दिला. कॉस्ट्यूमचा कलर चेंज केला. आधी पिंक टॉप होता, आता येलो टॉप दिला आणि मी म्हटलं की ॲक्ट ॲज अ एक्सपर्ट ग्राफिक डिझायनर, generate a photo with professional outfit like white top, dark
कलर ब्लेझर आणि खूप अट्रॅक्टिव्ह फोटो बनव, असं त्याला मी सांगितलं. तर त्याने मला Instagram स्टोरी साईजमध्ये हा पोस्टर बनवून दिलेला आहे. म्हणजे मी इथे माझा काय म्हणतात ना, माझी मॅन्युअली कोणतीच मेहनत केलेली नाहीये. मी सरळ ChatGPTकडनं हे सगळे इमेजेस तयार करून घेतले आणि ते पण काही सेकंदामध्ये रेडी झालेले आहेत. आणि त्याचा एस्पेक्ट रेशो पहिले त्याने मला स्टोरी साईजचा दिला होता. ती जी साईज होती ना, मला अशी उभी रेक्टेंगल नव्हती पाहिजे. मला असं स्क्वेअर फॉर्मॅट पाहिजे होता. तर 4:5 मध्ये मी त्याला एस्पेक्ट रेशो जो असतो तो चेंज करायला सांगितलं. ते बघा वरती कॉर्नरला लिहिलेलं असतं एस्पेक्ट रेशो. मोबाईलमध्ये सुद्धा दिलेला आहे. तर इथे काही चेंजेस असतील तर इथे आपण त्याला सांगू शकतो. आवाज येतोय तुम्हाला? आवाज क्लिअर आहे माझा? स्क्रीन दिसते व्यवस्थित? तर ठीक आहे. आपण आता पोस्टर बघितला. आता नेक्स्ट बघूया. हे बघा अशाच प्रकारचे ना मी माझे वेगवेगळे फोटोज इथे ॲड करून घेतलेले आहेत. वेगवेगळ्या रंगांमध्ये त्यानेच मला क्रिएट करून दिलेले आहेत. आता नेक्स्ट टॉपिक आहे आपला, की हाय CTR थंबनेल. आता CTR म्हणजे काय? तर बहुतेक लोकांना माहिती असेलही आणि काही लोकांना माहीत नसेलही, तर मी सांगून देते. आता मी इथे क्लिअरली माझे रिअल स्क्रीनशॉट्स लावलेले आहेत माझ्या चॅनलवरती. आता CTR म्हणजे काय असतं ना, तर एखाद्या व्हिडिओचा क्लिक थ्रू रेट, म्हणजे थंबनेल बघून किती लोकांनी क्लिक केला त्या व्हिडिओला त्याचा रेट. तो 4च्या वरती जर असला ना, तर असा ग्रीन ॲरो येतो आणि ग्रीन ॲरो असणं म्हणजे तो चांगलं असतो, की म्हणजे तुमचा थंबनेल चांगल्या प्रकारे काम करतोय. 4च्या वरती असलं तर त्याला स्ट्राँग CTR रेट म्हटलं जातं. तर इथे बघा जेव्हापासून मी YouTubeकडनं म्हणजे YouTubeसाठी ChatGPTकडनं थंबनेल बनवायला सुरुवात केली ना, हे माझे जे CTR रेट आहेत ना, हे वाढायला सुरुवात झाली आणि ते ग्रीनमध्ये यायला सुरुवात झाली. आणि हे सगळं कशामुळे शक्य झालं? तर हे ChatGPTमुळे शक्य झालं. आधी मला थंबनेल बनवायला 2 ते 3 तास लागायचे. पण आता मी 1 मिनिटामध्ये त्याला फक्त टॉपिक सांगते, त्याला बॅकग्राऊंड कलर सांगते आणि त्याला फक्त सांगते, की माझा फोटो इथे ॲड कर, या बाजूला ठेव. अशा प्रकारचं त्याला मी नुसतं प्रॉम्प्ट दिलं ना, की काही मिनिटांमध्ये तो माझे वेगवेगळ्या प्रकारचे थंबनेल तयार करून देतो. तर बघा मी परत आली आहे ChatGPTमध्ये. आता आपण याला सांगूया, की ॲक्ट ॲज ॲन एक थंबनेल तुमच्यासमोर बनवून दाखवते. ॲक्ट ॲज ॲन एक्सपर्ट थंबनेल म्हणजे थंबनेल बनवायचं असेल तर आपल्याला काय लिहावं लागेल? एक्सपर्ट थंबनेल डिझायनर आणि काय करायचं? जनरेट अ थंबनेल. त्याला सांगायचं आहे, की तू एक्सपर्टसारखा बिहेव कर, थंबनेल डिझायनर आणि एक थंबनेल जनरेट कर ऑन द टॉपिक. आता आपल्याला टॉपिक द्यायचा आहे. तर एखादा टॉपिक घेऊया आपण, जो असा ट्रेंडिंग असेल किंवा माझ्या चॅनलसाठी मी बनवलेले आहेत त्यापैकीच एखादा टॉपिक घेऊया. जसं 10 बेस्ट वर्क फ्रॉम होम आयडियाज. टॉपिक आहे 10 बेस्ट वर्क फ्रॉम होम आयडियाज. तर हा टॉपिक आपण त्याला देऊन बघूया. आणि त्यामध्ये परत मी ॲड करते समोर, की मराठी ट्युटोरियल आहे. त्याला क्लिअरली मेन्शन करते, की हा मराठी ट्युटोरियल असणार आहे. परत एखादी डिटेल देता येईल आपल्याला जसं फॉर बिगिनर्स. म्हणजे माझा हा ट्युटोरियल बिगिनर्ससाठी असणार आहे. जर तुम्ही थंबनेल बनवायला सुरुवात केली, त्यात एक्सपर्ट झाले ना, तर तुम्ही क्लायंटसाठी देखील थंबनेल बनवून देऊ शकता. आता इथे लिहायचे परत, की यूज अट्रॅक्टिव्ह फॉन्ट्स. परत मी त्याला क्लिअर सांगितलं, की मला अट्रॅक्टिव्ह फॉन्ट्स हवेत अँड कलर्स. अट्रॅक्टिव्ह फॉन्ट आणि कलरचा वापर कर आणि हा लाँग व्हिडिओसाठी आहे. कारण लाँग व्हिडिओ आणि शॉर्ट व्हिडिओचे ॲस्पेक्ट रेशो वेगळे असतात, साइजेस वेगळे असतात. तर हा लाँग व्हिडिओसाठी राहणार आहे. त्याची साईज मी त्याला दिली 16:9. तर बघा त्याने किती सुंदर थंबनेल बनवून दिलेला आहे. मला म्हणजे मी त्याला सांगितलेलं होतं, की मला लाँग व्हिडिओसाठी पाहिजे म्हणजे असं रेक्टँगल थंबनेल पाहिजे मला आणि त्याने एक्झॅक्टली सेम साईजमध्ये जो टॉपिक दिलं होतं आपण 10 बेस्ट वर्क फ्रॉम होम आयडियाज, मराठी ट्युटोरियल, एक कॅची लाईन त्याने ॲड केली, घरबसल्या कमवा चांगले पैसे आणि फोटो पण किती सुंदर ॲड केलेला आहे बघा. तर याला आपण ॲड करून घेऊया इथे. असं डुप्लिकेट करते मी हा पेज आणि या थंबनेल्सला मी कट करते. आपण इथे ॲड करून घेऊ.
तर मिनिटांमध्ये तुमचं काम होतंय. म्हणजे आधी जे काम 2 ते 3 तास लागायचे, आता त्या वेळेत तुमचे 3 ते 4 थंबनेल आरामात तुम्ही तयार करू शकता. आता ज्यांना माहिती नसेल थंबनेल कसं तयार करतात, अशा क्लायंट्सना तुम्ही ही सर्व्हिस प्रोव्हाईड करून चांगली अर्निंग करू शकता. यामध्ये तुम्ही साध्या थंबनेल्सचे 350 पासनं चार्जेस इझिली करू शकता आणि मोठे-मोठे ग्राफिक डिझायनर्स तर 500 ते 1000 पर्यंत देखील याचे चार्जेस घेत आहेत. तर ही एक चांगली सर्व्हिस तुम्ही त्यांना प्रोव्हाईड करू शकता. ज्यांना ही हॅक माहिती नसेल, की ChatGPT आपल्याला थंबनेल बनवून देतो. तर त्या लोकांसाठी तर तुम्ही इझिली त्यांना असे थंबनेल प्रोव्हाईड करून चांगली कमाई करू शकता. आता नेक्स्ट आपला टॉपिक आहे मराठी क्रिएटिव्ह फॉन्ट्स. तर आता हे फॉन्ट्स ना मी माझ्या वेडिंग कार्डसाठी क्लायंटच्या वेडिंग कार्डसाठी बनवून घेतले होते. कारण की तुम्हाला माहितीच आहे Canvaमध्ये क्रिएटिव्ह फॉन्ट्सची कमी आहे. त्यामुळे आपण काय करायचं अशा वेळेला आपण ChatGPTची हेल्प घेऊ शकतो. आता एआय आहे तर सब कुछ पॉसिबल आहे. है ना? तर इथे आपण लिहायचं आहे आपल्याला ॲक्ट ॲज ॲन एक्सपर्ट. आता कशामध्ये एक्सपर्ट त्याला बिहेव करायचं आहे तर वेडिंग कार्ड डिझाईनमध्ये. त्याला आपण पहिलेच त्याचा रोल दिलाय, तर तो तशा पद्धतीनेच काम करणार. ॲक्ट ॲज ॲन एक्सपर्ट वेडिंग कार्ड डिझायनर. मला मराठीमध्ये किंवा मराठीमधले नाव स्टायलिश, क्रिएटिव्ह फॉन्टमध्ये लिहून द्या. त्याला सांगितलं, की मला मराठीमध्ये चांगले-चांगले फॉन्ट्समध्ये म्हणजे क्रिएटिव्ह फॉन्ट्समध्ये नावं लिहून द्या आणि नावं द्यायचे त्याला. ब्राईड आणि ब्राईडग्रूमचे नाव द्यायचे नवरदेव-नवरीचे किंवा तुम्ही जर बर्थडे इन्व्हिटेशन बनवत असाल किंवा कुठल्याही प्रकारचं इन्व्हिटेशन. तुम्हाला ज्या नावाचं क्रिएटिव्ह स्टाईल पाहिजे ना, तर ते नाव त्याला लिहून द्या. जसं मी नाव लिहून दिले आहे तिथे. फॉर एक्झाम्पल माधव अँड मयुरी. आणि त्याला पुढची डिटेल पण दिली, की हे नाव जे आहे ना, ते वेगवेगळ्या जागी द्या. म्हणजे तो काय करतो ना, एकत्रच देतो आणि त्याला वेगळं करण्यात आपला वेळ जातो. त्यामुळे मी त्याला म्हटलं, की वेगवेगळ्या जागी द्या, एकत्र नको. आणि कॅलिग्राफी फॉन्ट यूज करा. म्हणजे कॅलिग्राफी कशी वेगवेगळे क्रिएटिव्ह फॉन्ट्स असतात ना, तर तशा फॉन्टला त्याला यूज करायला सांगितलेलं आहे. तर बघूया आपल्याला काय रिझल्ट मिळतोय आणि बघा त्यांनी 2 रिझल्ट दिलेले आहेत म्हणजे 2 नावांसाठी. माधव आणि मयुरी बघा किती सुंदर पद्धतीने त्याने आपल्याला लिहून दिलेले आहेत. हे फॉन्ट आपल्याला Canvaमध्ये भेटणार नाही. तर त्यासाठी आपल्याला ही शॉर्टकट पद्धती आपण नक्कीच यूज करू शकतो. आता इथे मी डिस्क्राईब एडिट्समध्ये मी त्याला सांगते, की मला हे दोन्ही नाव विदाऊट बॅकग्राऊंड द्या. म्हणजे मागचं जे बॅकग्राऊंड आहे ते आपल्याला नकोय, तर ते पण आपण त्याला सांगू शकतो. फक्त नावे किंवा फक्त टेक्स्ट ठेवा. नो डिझाइन. ठीक आहे, एवढंच आपण त्याला लिहूया आणि बघूया काय करतो. सेपरेट करा नावांना. सांगितलं त्याला सेपरेट करून द्या नावांना. पण ना जनरली मी माझ्या चुकांमधनं सांगते, की मला तरी त्याने दोन्ही नाव एकत्रच दिलेले आहेत आतापर्यंत. त्यामुळे माझ्या चुकांमधनं पण मी तुम्हाला सांगू शकते हे. तर हे बघा त्याने परत एकदाच म्हणजे एकत्रच दिलेलं आहे. बॅकग्राऊंड रिमूव्ह केलेलं आहे, परंतु 2 वेगवेगळे सेक्शनमध्ये नाही दिले, तर दोन्ही नाव आपल्याला एकाच पेजवर त्याने दिलेलं आहे. चला काही हरकत नाही, आपण बघूया Canvaमध्ये काय करता येईल याचं. आता याला डाउनलोड करून घेऊ. आवाज येतोय ना माझा सगळ्यांना? क्लिअर आहे? रिॲक्शन्स द्या. ओके. तर या दोन्ही नावांना आपण अपलोड करून घेऊया. तुमचे जे काही डाउट्स आहेत ना लिहून ठेवा. आपण शेवटी डिस्कस करणार आहोत ते. आता मध्ये प्लीज काही क्वेश्चन विचारू नका. आपण ते शेवटी घेणारच आहोत. आता फक्त आपण इथे लक्ष देऊया बघा. तर इथे आता नाव आलेले आहेत आणि नावांचे कलर देखील तुम्ही चेंज करू शकता.
म्हणजे एडिटेबल दिलेलं आहे त्यांनी. असं नाही की त्यांनी फक्त काळं किंवा गोल्डमध्येच दिलेलं आहे. त्यांनी वरती आपल्याला कलर ऑप्शन्स पण दिलेले आहेत, म्हणजे एडिट करू शकतो. आता मी याला क्रॉप करून घेते आणि काही भाग क्रॉप झाला नाही तर काय करायचं, मग अशा वेळेला मॅजिक इरेजर यूज करायचा कॅनव्हाचा. किंवा मग तुम्ही त्याला परत सांगू शकता की मला फक्त हे एक नाव दे, दुसरं नाव इरेज कर, किंवा मग कॅनव्हामध्येच आपण असं स्वतःच इरेज करून घ्यायचं. आता एक नाव इरेज करून घेतला, इरेजरचा वापर केला बघा, आणि दुसऱ्या नावाला देखील आपण अशाच प्रकारे यूज करू शकतो. जे दुसरं नाव होतं ते कसं करणार बघा. आता आपण या वेळेला माधव नावाला इरेज करून घेऊ. क्रॉप करते मी, पण क्रॉप होत नाही कारण ते एका पानावर असलं की प्रॉब्लेम होतो, काही भाग त्याचा राहतो. त्याच्यामुळे मी आता या नावाला इरेज करून घेणार आहे ब्रशच्या वापराने. ब्रशचा साईज आपण कमी जास्त करू शकतो. आणि हे दुसरं नाव आपल्याकडे आलेलं आहे. इरेजर कधी कधी एकाच वेळेला व्यवस्थित काम करत नाही, तेव्हा त्याला 2 ते 3 वेळा परत परत वापरावं लागतं. तर हे 2 छान स्टायलिश फॉन्ट मधले नाव आपल्याला भेटलेले आहेत. अशाच प्रकारे बघा मी मागचे काही नावं पण रेडी करून घेतलेले आहेत, जसं प्रथमेश, सायली. तर त्यांनी मला गोल्डच्या 2 ऑप्शनमध्ये दिलेले आहेत, काही ब्लॅक अँड व्हाईटमध्ये दिलेलं आहेत. आता याचा बॅकग्राऊंड देखील रिमूव्ह करून बघू शकतो आपण. हे बघा छान गोल्ड कलर दिसतोय ब्लॅकवर उठून, परंतु याचा कलर मी चेंज करायला गेली ना तर तो काही तेवढा इफेक्टिव्ह वाटला नाही. ट्राय करून बघितलं मी, त्यामुळे मग त्याला सांगायचं की मला म्हणजे एकदम ऑड कलरमध्ये नाही, तर तुम्ही गोल्डमध्ये मागायचं. गोल्ड हा कलर ना कोणत्याही पत्रिकेवर छान दिसतो, किंवा सरळ ब्लॅकमध्ये मागायचं, किंवा तुम्ही तुमचा बॅकग्राऊंड जसा असेल ना त्यावर उठून दिसणाऱ्या कलरमध्ये त्याला आधीच सांगून द्यायचं कलर, की मला या रंगामध्ये हे 2 नावं किंवा हे नाव किंवा हे हेडिंग मला छान स्टायलिश फॉन्टमध्ये लिहून दे. जसं मी इथे बघा सेवानिवृत्ती 16साठी अभिष्ट चिंतन 16 असं पत्रिका होती, इन्व्हिटेशन कार्ड होतं, त्यासाठी मी बनवून घेतलेले होते. तर मला हे सोपं पडलं एकदम, छान लुक आला होता. आता आपण बघणार आहोत वेडिंग कार्ड डिझाईन्स. तर काही गोष्टी मी इथे आता डिटेलमध्ये नाही सांगू शकणार आहे, आपल्याकडे तेवढा वेळ नाही राहणार आहे. त्यामुळे आता मी फक्त शॉर्टकटमध्ये तुम्हाला काय सांगते, प्रोसिजर तीच असणार आहे सेम, जे आतापर्यंत आपण फॉलो केली. ही मी कुठूनही घेतलेलं रेफरन्स नव्हतं. आता हे जे होतं ना, हे त्यांनी स्वतः बनवून दिलं. मी फक्त सांगितलं की मला एक रॉयल वेडिंग कार्ड बनवून दे. एका फोटोमध्ये म्हणजे एका वेडिंग कार्डमध्ये फोटो पाहिजे आणि एकामध्ये सिम्पली नावं पाहिजेत. ते त्यांनी स्वतःच बघा किती छान डिझाइन बनवली, आणि कपल सुद्धा किती छान घेतलंय. आणि एक मी कोलॅज बनवून घेतला, की त्याला सांगितलं मला ना हिंदू वेडिंगचे रिच्युअल्सचा फोटो पाहिजे, म्हणजे वरमालाचा एक, हवनचा एक, त्यानंतर ज्या लग्नाच्या वेगवेगळ्या हे होतात ना, तर त्या सगळ्या गोष्टी मला एका छान कोलॅजमध्ये दाखवायच्या आहेत. असं त्याला फक्त मी सांगितलं, आणि त्याने किती सुंदर एक हिंदू वेडिंग कपल घेतलेला आहे. ट्रेडिशनल लग्न दाखवलेलं आहे. तर हे आपण मराठी वेडिंग कार्ड किंवा वेगवेगळे वेडिंग कार्डसाठी नक्कीच या डिझाईन्सचा वापर करू शकतो, आणि वेडिंग कार्ड्समध्ये सुद्धा खूप चांगली आपण कमाई करू शकतो. 350 पासून एक वेडिंग कार्ड बनतात. त्याचे चार्जेस तुम्ही 350-400 पासून लावू शकता. आता हा रॉयल वेडिंग कार्ड आहे, तर 400 पासून तुम्ही घेऊ शकता आरामात. तर नेक्स्ट कॅटेगरी आहे ट्रॅव्हल पोस्टर्स. तर हे रिअल प्रोजेक्ट्स आहेत, आणि क्लायंटनी मला फक्त आता त्यांच्या टूर्स अँड ट्रॅव्हल्सचं नाव, कुठल्या जागेंचं हे टूर असणार आहे, किती दिवसांचं आहे, डेट, फीस किती असणार आहे, ह्या छोट्या छोट्या सगळ्या डिटेल्स त्यांनी मला दिल्या. आणि त्याच डिटेल्स मी ChatGPTला सांगितलं, आणि त्याला म्हटलं की टूरनुसार बॅकग्राऊंड पण तूच दे, फॉन्ट वेगवेगळे अट्रॅक्टिव्ह फॉन्ट्स त्याच्यामध्ये ॲड कर, आणि फोटोजसुद्धा मला आधीसारखं गुगलवर तासनतास घालवण्याची गरज नाही पडली. फोटोसुद्धा त्यांनी मला खूप सुंदररित्या त्यामध्ये ॲड करून दिलेला आहे. तर मी फक्त सांगितलं होतं की ही एक धार्मिक यात्रा असणार आहे, तर त्यानुसार बघा त्यांनी किती छान काशी, प्रयागराज आणि अयोध्याचं त्यांनी सुंदरसं इथे पोस्टर बनवून दिलेलं आहे. आणि तशाच प्रकारे त्यांनी गुजरातचं गिरनारचं सुद्धा खूप सुंदर पोस्टर बनवलं, आणि हे पोस्टर ना क्लायंटला खूप आवडले. आता मी तुम्हाला माझं फोल्डर दाखवते ट्रॅव्हल पोस्टरचं.
ChatGPTने हेल्प तर केलीच, पण काही चुका देखील तो करतो. तर त्या चुका आपण कॅनवामध्ये इझिली कशा दुरुस्त करायच्या ते देखील बघू. आता इथे बघा, हा जो कुरवपूरचा फोटो आहे ना, तो त्याने मला चुकीचा फोटो तिथे दिलेला होता. त्याच्यावरती मी माझा रिअल फोटो लावला. तर हा जो फोटो होता हा आहे कुक्कुटेश्वर मंदिराचा, जो की हा आहे. पण त्याने मला कुरवपूरच्या जागेवर तो फोटो ॲड करून दिला. मी त्याला सांगितलं की तो काढ, पण तो त्याने व्यवस्थित म्हणजे निघत नव्हता, नाही काढून दिला. वारंवार एकच पोस्टर तो मला देत होता. तर त्यावेळेला मग मी नाईलाजाने काय केलं, कॅनवामध्ये हा कुरवपूरचा फोटो माझ्याकडे जो होता तो तिथे एका रेक्टँगलमध्ये ॲड केला आणि बरोबर त्या फ्रेमला मी तिथे फिट केलं. तसंच सेम त्याने इथे पण केलं होतं. कुक्कुटेश्वर मंदिरला त्याने वेगळंच काहीतरी मंदिर दाखवलं, तेव्हा मी कुक्कुटेश्वर मंदिराचा फोटो तिथे व्यवस्थित त्या फ्रेमच्या साईजमध्ये स्क्वेअर घेऊन तिथे ॲड केला आणि तसा फिट केला. आता या छोट्या छोट्या एडिट्स ज्या आहेत ना, त्या क्लायंटला नाही दिसणार अशा पद्धतीने आपल्याला तिथे त्या ॲड करायच्या. ठीक आहे. त्यानंतर इथे खाली बुक नावच्या जागी ना त्यांनी ब्लँक स्पेस दिली होती, तर ती तशी चांगली नव्हती वाटत. मग तिथे मी काय केलं, कॅनवामध्ये येऊन एलिमेंट्समध्ये बुक नावाचा बटन असा ॲड करून घेतला. हे रिअल प्रोजेक्ट्स आहेत, त्यामुळे मी क्लायंटचे नंबर हाईड केलेले आहेत. आता दुसरं होतं स्मरणिका टूर्सचं म्हणून, सेम होतं ते पण तसंच होतं. अशा छोटे छोटे चुका ज्या होतात ना, तर त्या आपण इथे करेक्ट करू शकतो. तर हे होते ट्रॅव्हल पोस्टर्स. आता यांचे पण तुम्ही छान 250पासून चार्जेस घेऊ शकता. नेक्स्ट कॅटेगरी आहे ट्रेंडिंग सोशल मीडिया डिझाईन्स किंवा फोटो एडिट्स. तर हे जे डिझाईन्स आहेत ना, हे सध्या इंस्टाग्रामवर भरपूर चालत आहेत आणि हे आता रिअल प्रोजेक्टमध्ये कसा यूज करायचा, तर तुम्ही वेडिंग कार्डसाठी आपल्याला कधी कधी क्लायंटना अशा पद्धतीचे फोटो मागतो, किंवा ॲल्बम बनवून घ्यायचं असतं कोणाला, डिजिटल ॲल्बम, त्यासाठी यूज होतो. किंवा मग इन्व्हिटेशन कार्डवर सुद्धा अशा पद्धतीने बॅकग्राऊंडला एक मोठा फोटो आणि समोर एक छोटा फोटो, तर अशा पद्धतीचे फोटो इफेक्ट्स आपण ChatGPTकडनं काढू शकतो. तर या आणि किड्स फोटोशूटसुद्धा आहे बघा, वेगवेगळ्या पद्धतीचे किड्स फोटोशूट. आता रिअलमध्ये करायची गरज नाही, तर सिम्पली ChatGPTकडनं अशा इझिली तुम्ही त्याच्याकडनं करून घेऊ शकता. फक्त काय करायचं आहे, मी काय केलं, इंस्टाग्रामवरनं हे स्क्रीनशॉट घेतलेले आहेत, याला आपल्याला ChatGPTला द्यायचं आणि सांगायचं की मला या फोटोचा डिटेल प्रॉम्प्ट दे, आणि तो डिटेल प्रॉम्प्ट मग न्यू चॅटमध्ये पेस्ट करायचा आणि आपल्या क्लायंटचे डिटेल त्याच्यात टाकायचे. आता हा जो फोटो आहे बघा मिनी क्रिएचरचा, हा पण सध्या इंस्टाग्रामवर खूप ट्रेंडिंग आहे. तर तुम्ही छोट्या मुलांच्या बर्थडेसाठीचे असे फोटो यूज करू शकता. त्यांना क्लायंटनं असे क्रिएटिव्ह फोटो दिले ना, तर ते जास्त पे करायलासुद्धा तयार होतात आणि इझिली त्यांना आपण असं बनवून देऊ शकतो. कुठेही काही नवीन सॉफ्टवेअर वापरायची गरज नाही. आता आपलं एक टॉपिक राहिलेला आहे, तो म्हणजे कराउजलचा टॉपिक राहिलेला आहे. त्यासाठी मी दुसऱ्या फोल्डरवर आलेली आहे. तर हे बघा, मी माझ्या वर्कशॉपसाठी ना असे हे कराउजल्स स्वतः बनवायची काही मला गरज पडली नाही. हे सुद्धा आपण ChatGPTकडनं काही मिनिटांमध्ये बनवू शकतो. फक्त डिसाईड करून घ्यायचं. आता सर्वप्रथम कराउजल म्हणजे काय ते बघू. कराउजल म्हणजे एकापेक्षा जास्त पानावर दिलेली माहिती, एका टॉपिकची एकापेक्षा जास्त पानांवर दिलेली माहितीच म्हणजे कराउजल आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारचे कराउजल्स इंस्टाग्राम, फेसबुक, सोशल मीडियावर खूप चालतात आणि यांना व्ह्यूज आणि रीच पण जास्त असतो, कारण की माहितीपूर्ण असतात. म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त माहिती तुम्ही यामध्ये देऊ शकता. एंगेजिंग माहिती असते, म्हणजे यामध्ये व्ह्युअर्स एंगेज होतात, वाचण्यात ते गुंग होतात आणि त्याने रीच पण वाढतो आणि तुमची माहिती पण लोकांपर्यंत इझिली पोहोचते. तर यामध्ये ना जास्तीत जास्त 20 पेजेस किंवा व्हिडिओजचा एकत्र वापर केला जातो. मी त्याला फक्त सांगितलं की मला 6 पानांचा माझ्या वर्कशॉपचा छानसा कराउजल बनवून दे. म्हणजे पहिल्या पानावर मी माझ्या वर्कशॉपचं नाव काय आहे ते सांगितलं. त्यानंतर दुसरा पान त्यानेच क्रिएट केला की तुमचा म्हणजे ChatGPT तुमचा असिस्टंट कसा बनू शकतो, या वर्कशॉपची गरज कोणाला आहे आणि या वर्कशॉपमध्ये काय काय शिकणार आहात, आणि लास्टला मग कॉल टू ॲक्शन. आता याची साईज बघा, ही साईज जनरली कराउजलसाठी वापरली जाते आणि या साईजचं त्यांनी मला बनवून दिलेलं. आता वेळ नाही आहे त्यामुळे मी तुम्हाला लोगोबद्दल नाही सांगू शकत, पण लोगोची पण सेम प्रोसिजर आहे
की लोगो पण तुम्ही त्याला रेफरन्स म्हणून एखादा लोगो द्यायचा आणि कशा पद्धतीचा लोगो असायला पाहिजे ते सांगायचं आणि तशाच पद्धतीचा तो तुम्हाला क्रिएट करून देईल. आता आपण इथे बघा करावजलची एक्झॅक्ट साईज मी तुम्हाला दाखवते. तर इथे लिहायचं क्रिएटमध्ये की करावजल फॉर इंस्टाग्राम. तर ही जी साईज आहे ना, यामध्ये 2 साईजेस असतात. इथे जर नाही कळलं तर तुम्ही सरळ सरळ कस्टम साईजमध्ये येऊन देखील त्याला सांगू शकता की मला एवढी एवढी विड्थ पाहिजे आणि ही हाईट आहे. तर ही साईज सध्या खूप चालते, म्हणजे 1080 आणि 1350 ही साईज असते इंस्टाग्राम पोस्ट साईजची आणि ही साईज तिथे फिट होते. एक तर ही साईज घ्यायची किंवा रीलची साईज घ्यायची. करावजल्स म्हणजे कसं ते माहितीला आपण असं राईट टू लेफ्ट स्वाईप करतो ना इंस्टाग्रामवर, सध्या ते खूप ट्रेंडिंगमध्ये आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने हा त्यांनी करावजल मला क्रिएट करून दिला. लास्ट पानावर कॉल टू ॲक्शन म्हणजे सीट बुक करण्याचं इन्फॉर्मेशन त्याने दिला. आणि याला डाउनलोड कसं करायचं बघा, शेअर बटनवर गेलो, PNGमध्ये ऑल पेजेस डाउनलोड करून घ्यायचे. एक पेज नाही, ऑल पेजेस डाउनलोड करून घेतले की ते आपल्या मोबाईलमध्ये किंवा कम्प्युटरमध्ये झिप फाईलमध्ये डाउनलोड होतं. मग त्या झिप फाईलला एक्स्ट्रॅक्ट करायचं आणि मग जेव्हा आपण इंस्टाग्रामवर पोस्ट करतो ना, तर ते कसं पोस्ट करायचं, ते एक पेज सिंगल सिलेक्ट करून घ्यायचं. म्हणजे 6 पानांचं जर करावजल आहे तर तुम्ही एक डिझाईनला सिलेक्ट करून घ्याल सेपरेट 1, 2, 3, 4, 5, 6 असं, आणि ते एकत्रच मग पोस्ट होतं. ज्याला मग बघणारे असे राईट टू लेफ्ट स्वाईप करतात आणि एक पान मग असा पुढे पुढे जातो, त्याला बोलतात करावजल. तर अशा प्रकारे आपण आजचे सगळे टॉपिक्स जवळपास कवर केलेले आहेत. तर जे काही राहिलेलं असेल ना यामध्ये इन्फॉर्मेशन द्यायची, तर ते मी ग्रुपमध्ये तुम्ही मला विचारू शकता. परंतु 1 तासात जी लिमिट होती ना, तर मी ते पूर्ण कवर करण्याचा माझ्याप्रमाणे म्हणजे माझ्या परीने प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. आता तुम्ही मला सांगायचं आहे, आय होप तुम्ही क्वेश्चन लिहून ठेवलेले असतील, तर ते मी आता वाचायला सुरुवात करणार आहे. आणि मला फीडबॅक पण द्या की आजचा हा वर्कशॉप तुमच्यासाठी इन्फॉर्मेटिव्ह होता की नाही, काही नवीन माहिती मिळाली की नाही, आणि परत परत तुम्हाला असे वर्कशॉप अटेंड करावेसे वाटणार आहेत की नाही, आपण कोणत्या टॉपिकवर घेऊ शकतो, हे सगळं तुम्ही मला आता फीडबॅक द्या. मी तुमचं फीडबॅक घ्यायला खूप खूप उत्सुक आहे. आणि कळवा मला की एक्झॅक्टली तुम्हाला कोणत्या गोष्टी क्लिअर झाल्या. ठीक आहे, बाकीचे जे काही गोष्टी आहेत ना, जसं प्रॉम्प्ट्स वगैरे, मी तुम्हाला ते ग्रुपमध्ये प्रोव्हाइड करणारच आहे.
मॅम एक विचारायचं होतं. हा, जे ते कॅलिग्राफी बनवून घेतलं ना, ते नवरा नवरीचं नाव आपल्याला याच्यासाठी पत्रिकेसाठी, ते फोटोशॉप मध्ये कसं ओपन करू शकतो जर आपण असं बनवून घेतलं चॅट जीपीटी कडून तर? अच्छा. ओके. हॅलो मॅम. हां, मी वैशाली मुंबईवरून आहे. तुमचा आज जो वर्कशॉप झाला तो खरंच खूप छान झाला आणि मी 1 वर्ष झाले कॅनव्हा वापरतीये. आता कसं होतं, की क्लायंटला थोड्या अट्रॅक्टिव्ह डिझाइन पाहिजे असतात. थोडंसं क्लायंटचं वाढतं, की आम्हाला थोडं अट्रॅक्टिव्ह पाहिजे, असं तसं. त्यासाठी तुमचं वर्कशॉप खरंच खूप हेल्पफुल झालं आणि मी सगळ्यांना सजेस्ट करेल, की पुढचे वर्कशॉप पण सगळ्यांनी अटेंड करा म्हणून आणि लवकरच तुमचं नेक्स्ट वर्कशॉपचं डिटेल्स येतील अशी आशा करते मी. आणि खरंच खूप छान माहिती दिली तुम्ही. खरंच थँक यू सो मच.